स्वप्नील कुसायला ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळालेलं आहे। भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी हा गौरवशाली दिवस आहे, अभिमानाचा दिवस आहे। आपण पुन्हा एकदा थेट कोल्हापूरमध्ये जाऊया। त्या ठिकाणी स्वप्नीलच्या कुटुंबियांचा जल्लोष पाहायला मिळतोय। स्वप्नीलच्या गावामध्ये आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आहेत। शेखर, कशा प्रकारचा उत्साह, कशा प्रकारचा जल्लोष हा स्वप्नीलच्या कुटुंबियांमध्ये आणि गावामध्ये पाहायला मिळतोय? प्रथमेश, त्याचे वडील आपल्या सोबत आता पुन्हा एकदा आहेत। खर तर मोठा आनंद जल्लोष करताना संपूर्ण देश पाहायला मिळतोय। एक मोठा क्षण आहे। बघा, जवळपास 2 तास आपण या ठिकाणी त्याची वाट पाहत होतो, ज्या क्षणाची, तो क्षण आता। हॅलो, खरं तर या ठिकाणी त्याचं जे पदक आहे ते देशाला त्याने समर्पित केलेलं आहे। त्याची आतापर्यंतची जी काही मेहनत आहे, गेल्या 12 वर्षाची 13 वर्षाची मेहनत, ती खरोखर त्याची फळाला आलेली आहे आणि त्यानं स्वप्न आपण साकार केलेला आहे, याचा मला अभिमान वाटतो। अनेक नेत्यांचे देखील आता फोन येतात, शुभेच्छा देखील देत आहेत सर्वजण। कौतुक होते, संपूर्ण जगभरात आता त्याचं नाव झाले, देशास्तरी नाव त्याने केलेलं। वैयक्तिक मेडल जे आहे ते कोल्हापूरसाठी करणारा दुसरा व्यक्ती ठरलेला आहे स्वप्न। हो हो, खरं तर या ठिकाणी अगदी ग्रामीण भागातला असून तो त्यानं पदक जिंकलेलं आहे, त्यामुळे त्याचं वाहवा ही साऱ्या जगात आणि देशामध्ये होतेच आहे, पण आम्हालाही फार अभिमान वाटतो। प्रथमेश, त्यांची आई देखील आहे आपल्यासोबत। कशा पद्धतीने खरं तर हे सगळं मेडल जे आहे ते त्यानं जिंकलेलं आहे, कशा पद्धतीने हा सगळा उत्साह तुम्हाला वाटतो? मला उत्साह असतोय। मुलगा आमचा प्रत्येक ह्याला उत्साह करून त्याचे जिद्दीन तो मेडल मिळवायचा आणि आम्ही मेडल गावी पुण्याला गेलो की आम्हाला मेडल तो पाठवून द्यायचा आणि आम्ही जर मोठं कपाट करून त्याचं मेडल सगळ्यांना दाखवण्यासाठी केलेलं आहे। तर प्रत्येक क्षणाला तुम्ही प्रार्थना देखील करत होता आत्ताच मगाचपासून, आणि तो क्षण आला ज्याची वाट सगळेजण या ठिकाणी बसणार। त्याचा धावा करताना मी सगळ्या विठ्ठलाचं देवाचे जप करायची आणि माझ्या डोळ्यात अश्रू यायचं, का तर माझा मुलगा गोल्ड मिळू दे म्हणून त्याची प्रार्थना करतो। सर्वात आनंदाचा क्षण होता। मला याचा अभिमान आहे। मला दादाबद्दल सांगायचं म्हणलं तर ही जी कामगिरी आहे ती विठ्ठलाच्या कृपेने आमचा पूर्ण कुटुंबाचा विठ्ठलावरती पूर्ण विश्वास आहे आणि ध्यास आहे आणि आमचा प्रवास पण एकच आहे विठ्ठल, आणि विठ्ठलाच्या कृपेने ही जी कामगिरी आज घडलेली आहे ती अतिशय सुंदर आणि चांगल्या प्रकारची आपल्याला देशाला मान उंचावेल अशा प्रकारचं झालेलं आहे, तरी मी त्याचा मला अभिमान वाटतो। तर भाऊ म्हणून कशा पद्धतीने आजपर्यंत सपोर्ट देत आलेला आहे आणि आज देखील त्याच्याशी खरं तर कालपासून संवाद साधत होता। आता मात्र ते पदक ज्याची वाट पाहत होता, 8व्या स्थानावरून प्रत्येक एक स्थान करत तो 3ऱ्या स्थानापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। तो क्षण कालपासून सध्या तर त्याच्याशी कॉन्टॅक्ट झालाच नाही, तर त्याला मेसेज केला होता तर तो बोलला मी उद्या बोलतो मॅच झाल्यानंतर, त्याच्या पुढे त्याचा काही कॉन्टॅक्ट झालाच नाही। पण आता उत्सुकता अशी आहे की त्याला कधी कॉल करतोय आणि त्याच्याशी भेटतोय असं झालेलं आहे। डोळ्यामध्ये पण आनंद अश्रू येत आहेत। गावातील सर्व ग्रामस्थ यांचे पण आशीर्वाद, पूर्ण देशवासियांचे आशीर्वाद आपल्यासोबत आहेत। तर स्वप्नीलची ही कोल्हापूरचा गौरव त्याने केलेला नाही, तर देशभराचा गौरव आता केलेला आहे। देशभरातील सर्वजण आता पाहतायत, स्वप्नीलला शुभेच्छा देताना पाहतायत। कसा आनंद हे सगळा व्यक्त करशील आणि स्वप्नीलला कशा शुभेच्छा? मी पूर्ण देशवासियांचे आभार मानतो की त्यांनी सर्वांनी मॅच पाहिली आणि त्यामध्ये त्याचे आभार म्हणजे त्याचे अभिनंदन केले, त्यामुळे मी पूर्ण देशवासियांचे आभार मानतो। त्याच पद्धतीने मी दादाला एक संदेश देऊ सांगतो की त्याला आपल्या कुटुंबातर्फे त्याला शुभेच्छा। आपण बघितलं तर अजूनही काही स्वप्नीलच्या घरातील दृश्य दाखवतो। आता जर बघितलं तर साहजिकच आहे, या ठिकाणी अनेक मीडियाकर्मी जे आहेत ते स्वप्नीलच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया घेण्यासाठी खरं तर या ठिकाणी प्रयत्न करताना पाहायला मिळतात। आपण मी काही दृश्य दाखवतो। स्वप्नीलच्या घरामध्ये जे मेडल्स आहेत त्या मेडल्समध्ये देखील आजपर्यंतची कमाई जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात कमाई जी आहे ती आजपर्यंत स्वप्नीलने केलेली आहे आणि नक्कीच हे एक मोठा आनंदाचा क्षण पूर्ण घरासाठी नाही तर गावासाठी, कोल्हापूरसाठी आणि संपूर्ण देशभरासाठी हा आनंदाचा क्षण आहे। त्यामुळे नक्कीच त्यांचे कुटुंबीय जे आहेत ते या ठिकाणी आनंदाश्रू त्यांच्या डोळ्यांमध्ये अनेकांच्या पाहायला मिळत आहेत। त्यांची आजी देखील या ठिकाणी पाहायला मिळते, जी गेल्या अनेक वेळापासून खरं तर या ठिकाणी पाहायला मिळत होती। अनेक आजपर्यंतच्या कामगिऱ्या स्वप्नीलच्या या ठिकाणी आहेत। तुम्ही स्वप्नीलचे काका आहात, खरं तर या सगळ्या कामगिऱ्या पाहून ऑलिम्पिकचं पदक जे आहे ते आता याच फ्रेममध्ये येऊन आता पाहायला मिळणार आहे। किती आनंदाचा क्षण असणार आहे तो? अतिशय मोठा आनंदाचा क्षण आहे हा।
कारण आज तागायत बरेच यश या ठिकाणी मिळवलेले आहेत. आशियामध्ये असेल, त्यानंतर राष्ट्रकुलमध्ये असेल, अशा अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवलं आहे आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या स्पर्धेमध्ये आज त्यानं हे यश मिळवलं आहे. आणि हा जो आनंद आहे तो आम्हा सर्व गावकऱ्यांना, घरच्या सगळ्या लोकांना गगनामध्ये मावत नाही लक्षात घ्यायचं. आणि मागाची क्षण जे होते प्रत्येक क्षण हा आमच्या हृदयाला ठोका चुकवणारा होता आणि निश्चितपणानं त्यानं काश्याला गवसणी गाठली आणि हा आनंद बघून संपूर्ण आम्ही मंत्रमुग्ध झालेला आहे. स्वप्नील कौतुकचा हा आजपर्यंतचा आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण कुठला असेल आजचा हा दिवस आहे. आणि अनेक सणांच्या पेक्षा हा मोठा सण आमच्या घरामध्ये साजरा होतोय, संपन्न होतोय असं धन्यवाद. खरं तर हे काका होते ते स्वप्नीलची आजी देखील आहे. खरं तर आजी तुम्ही मगाचपासून प्रार्थना करत होता, हात जोडत होता देवापुढं आणि आता मात्र तो क्षण आलाय. स्वप्नीलनं जी कामगिरी करायची होती ती करून दाखवली. मग तेच की म्हणतो ना, लहानपणापासून त्यानं आपलं बाहेर गेला, 5वीला असल्यापासून बाहेर गेलेला, त्यानं आपलं जिद्द करून आपलं दाखवलं, आपलं नाव केलं. आई वडिलांचं गावच्या पांढरीने आपली पाठीवर त्याच्या त्यानं नाव करून लावलं. हे माझ्या भावाभावातले कधीच हे नाही. माझ्या भावा स्वप्नीलचं कसं कौतुक करणार आहे आल्यावर करणार की असं करणार की कौतुक करणार. आनंद झाला, दांडगा मोठा आनंद झाला चांगलं. शेवटला करणार की आल्यानंतर. आणि आता आले जरी आला तरी मी केव्हा असं केल्याचं राहिलोच नाही. होय काय होय येतोय की काय स्वप्ने माझ्या बघ मोठा हो बाबा मोठा हो आणि मोठा हो, मी त्याच्याचे मोठा हो आणि आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, पांढर तुझ्या पाठीशी आहोत सगळे. तर आपण बघितलं तर ही प्रथमेशची आजी होती. मी सुरुवातीला प्रथमेशची आजपर्यंतची कामगिरी आपल्या सर्वांना दाखवतो. खरं तर पुढारी न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना स्वप्नीलनं आजपर्यंत जी कामगिरी करून दाखवलेली आहे त्याच्या विविध स्पर्धांमध्ये ही सगळी कामगिरी जी आहे ती त्यांच्या घरामध्ये आता पाहायला मिळते. आणि याच सगळ्या कामगिरीच्या मध्ये आता ऑलिम्पिकचं खरं तर पदक या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे हा नक्कीच त्यांच्या घरच्या नक्कीच शेखर, महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी हा गौरवशाली दिवस आहे.